हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे हॅलो अल्केन हॅलो एरिन मधले पुढची मेथड ऑफ प्रिपरेशन. आपण बघत आहोत मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल्स. कोणाला बनवतोय रे? हॅलो अल्केनला बनवायलो. ठीक आहे, मग अल्कोहोल्सचा कालही आपण म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण वापर केला होता. त्याच्यात अल्कोहोलला आपण ट्रीट केलं तर हॅलो ॲसिडसोबत HCl HBr किंवा HI, त्याच्यापासून क्लोरो ब्रोमो आणि आयोडो अल्केन आपण बनवले होते. आजही आपल्याला अल्कोहोलच वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या अल्कोहोलची रिॲक्शन आपल्याला करायची आहे विथ फॉस्फरस हायलाइट्स. म्हणून इथं हेडिंग मी लिहितो बाय युजिंग PCl5 PCl3 phosphorus plus Br2 and phosphorus plus I2. आता सर इथं फॉस्फरस प्लस Br2 आणि फॉस्फरस प्लस I2 तुम्ही का लिहिलं? त्याचं कारण आहे बेटा, या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर इथं फॉर्मेशन होणार आहे PBr3 किती 4, आणि या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर इथं फॉर्मेशन होणार आहे PI3 किती 4. हे दोन कंपाऊंड अनस्टेबल असतात. म्हणून आपल्याला जर समजा ब्रोमो अल्केन अल्कोहोलपासून किंवा आयोडो अल्केन अल्कोहोलपासून जर तयार करायचं असेल तर आधी रिॲक्शनच्या आधी आपल्याला फॉस्फरस आणि ब्रोमिन किंवा फॉस्फरस आणि आयोडीन ह्या दोघांची रिॲक्शन करून घ्यावी लागते. मग फॉर्मेशन होतं PBr3 आणि मग त्याच्यात अल्कोहोल ॲड करावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी ब्रोमो अल्केन आणि आयोडो अल्केन बनतील. तर बघूयात अल्कोहोलची रिॲक्शन. ज्या वेळेला पहिल्यांदा फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत होते त्यावेळेला काय होतं? एक एक्झाम्पल घेतोय रे, CH3 CH2 OH इथेनॉल. याला PCl5 सोबत रिॲक्ट केलं. बघा आता किती क्लोरीन आहे तिथं? 5 आहेत. 5 क्लोरीनचा हिशोब ठेवायचा. एक क्लोरीन हायड्रोजन सोबत या ठिकाणी HCl बनवतो. दुसरा क्लोरीन ऑक्सिजनला काढून त्याच्या जागेवर लागतो, फॉर्मेशन होतो CH3 CH2 Cl प्लस. आता उरलं किती क्लोरीन? 3. एक फॉस्फरस आणि हा ऑक्सिजन, हा बनवतो POCl3. नावं कसे आहे त्यांचे समजून घ्या. ह्याचं नाव क्लोरोइथेन, याचं नाव फॉस्फरस ऑक्सी क्लोराईड आणि याचं हायड्रोक्लोरिक ॲसिड. मग इथेनॉलला ज्या वेळेला आपण फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत रिॲक्ट केलं त्यावेळेला काय बनलं? क्लोरोइथेन भेटला. आणि फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड आणि HCl हे दोघं जण बाय प्रोडक्ट्स आपल्याला मिळालेले आहेत. ओके, पुढे जाऊ. आता आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे PCl3. PCl3 सोबत काय काय घडणार आहे समजून घेऊ. एक्झाम्पल घेतो CH3 CH2 OH इथेनॉलच. कोणासोबत घ्यायलो? PCl3. आता बघ रे बेटा, या ठिकाणी एक PCl3 3 अल्कोहोलला कन्वर्ट करत असतो. म्हणून इथं लिहितोय मी 3 इथेनॉल. आता रिॲक्शन कशी होईल बघून घ्या. 3 अल्कोहोल एका PCl3 सोबत रिॲक्ट करतायत तर Cl OH ला बाहेर काढेल आणि या कार्बनवरती लागेल. फॉर्मेशन होईल CH3 CH2 Cl, बनला क्लोरोइथेन. आणि आता 3 OH बाहेर पडले ना याच्यातून आणि एक फक्त फॉस्फरस उरलाय. म्हणून फॉर्मेशन होणार आहे H3PO3 फॉस्फरस ॲसिड. ओके, हे झालं
या ठिकाणी इथेनॉलचं कन्वर्जन क्लोरोइथेनमध्ये बाय युझिंग PCl3. आता किती कन्वर्ट झाले? 3. म्हणून इथं सुद्धा किती फॉर्मेशन होणार? 3. क्लिअर आहे? बघा आता आपण बनवूयात ब्रोमो अल्केन आणि आयोडो अल्केन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अल्कोहोल बदलूयात रे जरा. या ठिकाणी CH3 CH2 CH2 OH. या प्रोपेनॉलचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे ब्रोमो अल्केनमध्ये. तर ब्रोमो अल्केनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याकडे PBr5 नाही आहे. तसं पाहायला गेलं तर PBr3 सुद्धा अनस्टेबल असतो. म्हणून काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस आणि Br2 ची आधी रिॲक्शन करून घ्यायची. बघा मग आता इथं पहिले ती रिॲक्शन करून घेऊ. फॉस्फरस प्लस हा रेड फॉस्फरस घेतात बरं का, 6Br2 वी गेट 4PBr3. यस. आता हा PBr3 एक इथे 3 अल्कोहोलला कन्वर्ट करेल ब्रोमो अल्केनमध्ये. कसं होईल ते बघून घ्या. CH3 3 ना, CH3 CH2 CH2 इकडे OH जाणार, Br लागणार, Br लागला, काय तयार झालं? ब्रोमो प्रोपेन आणि फॉस्फरस आणि 3 OH H3PO3 हे तयार होईल. ओके. असंच आपण करूया आयोडिनेशन. मग काय करावं लागेल? पहिल्यांदा फॉस्फरसला I2 सोबत रिॲक्ट करून घ्यावं लागेल. किती? 6. फॉर्मेशन काय होईल? 4PI3 रिॲक्शनच्या आधी. मग आता अल्कोहोलला घ्या. इथं अल्कोहोल बदलूया. CH3CH OH CH3. कोण घेतला रे? नाव रे आयसो प्रोपाइल अल्कोहोल है की नाही. काय झालं? PI3 सोबत पुन्हा काय 3 अल्कोहोलला हा कन्वर्ट करेल म्हणून इथं 3. आणि फॉर्मेशन काय होणार आहे? OH जाईल तिथं आयोडीन लागेल. फॉर्मेशन होईल 3 CH3. बघ रे कसं लिहितोय स्ट्रक्चर. CH3 CH CH3 CH CH3. इकडे कोण येणार? आयोडीन. फॉर्मेशन झालं आयसो प्रोपाइल आयोडाइड प्लस पुन्हा तेच ऍसिड H3PO3. हे ऍसिड PCl3 PBr3 आणि PI3 ह्या सगळ्यांसोबत H3PO4 हेच तयार होणार आहे. यस. रिॲक्शन समजून घ्या. आता इथं कुठलाही अल्कोहोल असो रिॲक्शन मात्र होणार. आता विद्यार्थी मित्रांनो, एक फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं का ह्याच्यामध्ये. ती अशी आहे की काल हॅलो अल्केन्समध्ये प्रिपरेशनमध्ये हॅलो अल्केनचं प्रिपरेशन करत असताना अल्कोहोल वेन रिॲक्ट विथ हॅलो ॲसिड जे होतं त्याच्यामध्ये आपण रिअरेंजमेंट सांगितली होती. कशी? हायड्राइड शिफ्ट आणि मिथाईल शिफ्टची. पण इथं कुठल्याही पद्धतीची मिथाईल शिफ्ट हायड्राइड शिफ्ट होत नाही. जिथं OH दिसायला आहे, जो फॉस्फरस हायलाइड आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये जो हायलाइड आहे OH काढायचा, त्या जागेवरती तो हायलाइड लावून टाकायचा. विषय इथं दुसरा नाही. ठीक आहे. जर सपोज मग ह्याचे 1-2 एक्झाम्पल घेऊ रे बाळा. काय करायचं रे? या ठिकाणी सपोज मी 5 मेंबर्ड रिंग घेतली. सायकलच्या एक्झाम्पलला फार घाबरतात विद्यार्थी. इथं घेतलं PCl5. ओके. काय सांगितलं? OH को निकालना है, उसकी जगह पे फॉस्फरस हैलाइड में फॉस्फरस पेंटाक्लोराइड है, क्लोरीन है तो क्लोरीन लगा देंगे.
यहाँ पे 5 मेंबर्ड रिंग, जैसा है वैसा, तसा आहे तसा Cl इकडं. फॉर्मेशन काय झालं, हॅलो अल्केन झाला. याचं काय तयार होणार, POCl3 प्लस HCl, हे बाय प्रोडक्ट्स. आता सपोज आपल्याला दिला 6 मेंबर्ड रिंग, 6 मेंबर्ड रिंग, इकडं OH, इकडे CS3. यस, काय घेतो रे, PCl3 घेतो. ओके, काय करायचं, वेगळं काय नाही, हे 3 येणार फक्त इथे. त्या ठिकाणी 3 प्रोडक्ट्स मिळणार. इकडे PCl3 घेतले म्हणून Cl प्लस H3PO3. या असल्या पद्धतीचे कन्व्हर्जन्स विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचे. कुठलाही कंपाऊंड असू द्या, बघा CH3, C, CH3, CH3, CH2, OH. निओपेंटाइल अल्कोहोल आहे. रिॲक्शन कशासोबत करतो रे, याची रिॲक्शन करतो PBr3 सोबत. इथं डायरेक्ट मी PBr3 घेतलं, बरोबर आहे. एक्झाममध्ये PBr3 येऊ शकतं किंवा P+Br2 पण येऊ शकतं. ठीक आहे. प्रोडक्ट फॉर्मेशन होणार 3 CH3C, CH3, CH3, CH2Br, 3 झाले, अँड H3PO3. Get H3PO3. See, this method of preparation is very simple. खूपच सिंपल आहे, याच्यामध्ये विशेष असं काही नाही. समजलं. आता जाऊया पुढच्या मेथड ऑफ प्रिपरेशनकडे. नेक्स्ट रिॲक्शन आहे फ्रॉम अल्कोहोलच. पहिलीच मेथड ऑफ प्रिपरेशन सुरू आहे फ्रॉम अल्कोहोल, पण ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्या अल्कोहोल सोबत रिॲक्शन करणारा जो रिएजंट आहे तो रिएजंट चेंज करायचा. तो रिएजंट आहे म्हणून इथं मी असं तिसरी रिॲक्शन लिहितो, बाय युजिंग thionyl chloride. This reaction is best to prepare chloroalkanes. त्याचं रिझन आहे की इथं फॉर्मेशन होणारे जे बाय प्रोडक्ट्स आहेत ते गॅसियस स्टेटमध्ये असतात आणि ते उडून जातात, रिॲक्शन मिक्सर म्हणून मधून निघून जातात. तर thionyl chloride, when alcohol react with thionyl chloride, SOCl2, we get, बघा, ऑक्सिजन सल्फरला लागेल, एक HCl ला लागेल, एक Cl कार्बनला लागेल. काय काय झाले समजून घ्या. ऑक्सिजन सल्फरला लागेल, एक Cl H ला घेऊन जाईल HCl म्हणून, आणि एक Cl कार्बनला लागेल. फॉर्मेशन होईल CH3, CH2, Cl. आपला इंटरेस्टेड कंपाऊंड फॉर्मेशन झाला. क्या बात आहे. ऑक्सिजन सल्फरला लागेल, बरं, ह्या Cl ला H लागेल म्हणून HCl लिहून टाकू, आणि ऑक्सिजन सल्फरला म्हणून फॉर्मेशन होतो SO2. SO2 गॅसियस स्टेटमधून निघून जातो, HCl हा गॅसियस स्टेटमधून निघून जातो. रिॲक्शन मिक्सर सोडून देतात हे दोघे, आणि उरतो कोण, आपला इंटरेस्टेड कंपाऊंड. इथं आहे क्लोरो इथेन. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या इथेनॉलचं कन्व्हर्जन आपण थायोनिल क्लोराईडचा वापर करून क्लोरो इथेनमध्ये केलं. वेगळी सेपरेशन मेथड वापरण्याची गरज नाही. HCl SO2 बाहेर निघून जातात म्हणून ही बेस्ट मेथड आहे. याच्यावर क्वेश्चनही असेच विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट मेथड टू प्रिपेअर क्लोरो अल्केन. त्याच्यामध्ये जर तुम्हाला नाव दिसलं डार्झन रिॲक्शन, डार्झन रिॲक्शन, तर हे आन्सर आहे. ह्या रिॲक्शनचं नाव डार्झन रिॲक्शन आहे. ओके, आता जाऊ पुढे रे. ह्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स. काय करायचं,
CH3 CH OH CH3 isopropyl alcohol when react with SOCl2. कधी कधी ॲरोवरती देतात हा SOCl2, लक्षात ठेवायचा. फॉर्मेशन होणार CH3CH Cl CH3 isopropyl chloride plus HCl plus SO2 HCl भर उडून गेले and we get isopropyl alcohol, right? So this reaction is known as Darzens reaction. आणि अल्कोहोल पासून मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स हे संपलेलं आहे. इथं सुद्धा कुठल्याही प्रकारची रिअरेंजमेंट होत नाही. रिअरेंजमेंट फक्त कोणासोबत, अल्कोहोल ज्या वेळेला हॅलो ॲसिड सोबत रिॲक्ट करतो त्याच वेळेला, राईट? सो विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स कडे जायचं आहे. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन इज फ्रॉम hydrocarbons. See, this method of preparation is very, very important. Very important. Okay. याच्यात पहिलं आहे फ्रॉम अल्केन. समजून घ्या, रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रॉम अल्केन. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हेन अल्केन रिॲक्ट विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट or in presence of ultraviolet light, then we get हॅलो अल्केन. परंतु या ठिकाणी मिक्सचर ऑफ हॅलो अल्केन्स बनतात, बिकॉज ही रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो फ्री रॅडिकल रिॲक्शन आहे. फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार ही रिॲक्शन जाते. काय होणार आहे बरं? सी हिअर, व्हेन अल्केन फॉर एक्झाम्पल मिथेन react with Cl2 in presence of sunlight, we get CH3Cl chloromethane, CH2Cl2 dichloromethane, CHCl3 chloroform plus CCl4 carbon tetrachloride. We get mixture of haloalkane. Mixture of haloalkane. इथं मोनोहॅलोअल्केन मिळेल, डायहॅलोअल्केन, ट्रायहॅलोअल्केन, पॉलीहॅलोअल्केन मिळणार आहे. म्हणून ही मेथड्स हॅलोअल्केन बनवण्यासाठी वापरली जात नाही, बिकॉज ह्यांचं सेपरेशन थोडंसं अवघड असतं. म्हणजे डिस्टिलेशन वगैरे ह्या टेक्निक्सचा ह्या सेपरेशनसाठी त्याचा वापर केला जातो. ओके. आता ह्याचं मेकॅनिझम काय बरं? मेकॅनिझम फार सिंपल आहे, माहिती आहे आपल्याला. रिॲक्शन कशी आहे? फ्री रॅडिकल रिॲक्शन. फ्री रॅडिकल रिॲक्शन आहे. या रिॲक्शनमध्ये 3 स्टेप असतात. फर्स्ट स्टेप इज चेन initiation. Second step is propagation, and third step is termination. अल्केन टॉपिक जो आहे ना आपल्याला 11th मध्ये हायड्रोकार्बन्स मध्ये आहे ना, त्याच्यामध्ये अल्केनच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये ही रिॲक्शन दिलेली आहे बरं का. ओके. फ्री रॅडिकल रिॲक्शन मेकॅनिझम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं मिक्सचर ऑफ हॅलो अल्केन्स बनायलेत. तर आपण इथं फक्त मोनो हॅलो अल्केन बनवण्यासाठीची कंडिशन जर समजून घेतली तर कसं होईल? म्हणजे
हे समजून घेण्यासाठी आपल्याला मोनो हॅलो अल्केन्स जे बनतात ते जर एकदा कळाले तर हे तिघजण समजून घ्यायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. मग आता फक्त हा एकटा कंपाऊंड तयार करायचा असेल तर ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवा, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी ठेवा रिॲक्शनमध्ये. म्हणजे काय होईल की प्रत्येक मिथेनला एक एक क्लोरीन मिळेल, बाकी काय नाही, राईट. मग आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सपोज मी घेतला CH4 एक्सिसमध्ये खूप जास्त प्रमाणात रे, प्लस Cl2 हा एक्सिसमध्ये नाही. इथं लिहिलं अल्ट्राव्हायलेट लाईट. कंडिशन बघा, सनलाईट किंवा अल्ट्राव्हायलेट लाईट, UV लाईट तुम्ही लिहू शकता. वी गेट CH3Cl प्लस HCl. एकच भेटला. हा आहे मोनो हॅलो अल्केन. पण ही रिॲक्शन सुद्धा कशाने जाणार आहे? फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन नुसारच जाणार आहे. ओके, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन नुसार. मग आता समजून घ्यायचं आहे आपल्याला, ही रिॲक्शन समजून घ्यायची. ओके, चेन इनिशिएशन, प्रोपागेशन, टर्मिनेशन. चलो, चेन इनिशिएशन मेकॅनिझम समजून घेऊ. फर्स्ट स्टेप मेकॅनिझम. बरं का, मेकॅनिझम. कशाचं मेकॅनिझम समजून घेतोय रे? मेकॅनिझम समजून घेतोय मोनो हॅलोजिनेशनचं. मोनो हॅलोजिनेशन म्हणजे काय? अल्केन एक्सिसमध्ये घ्यायचा, हॅलोजन कमी प्रमाणात घ्यायचा, त्याला म्हणायचं मोनो हॅलोजिनेशन. एकाच ठिकाणी फक्त काय होणार? हॅलोजिनेशन होणार. बरं, हे मेकॅनिझम सांगत असताना या ठिकाणी पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन. काय होणार? जो काही घेतलेला आहे आपण, तर इथं हॅलोजन म्हणून Cl2 घेतला, त्याला सनलाईट देणार. सनलाईटमध्ये याचं होणार आहे होमोलायसिस होणार. ओके, होमोलायसिस मीन्स व्हॉट? ॲटम आपले आपले शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स घेऊन जातात, त्याला म्हणतो आपण होमोलायसिस. देन वी गेट, आपल्याला काय मिळतं रे? आपल्याला मिळतं Cl रॅडिकल्स. किती मिळतील रे? 2. काय भेटले? रॅडिकल्स. राईट. आता ही चेन इनिशिएशन स्टेप आहे. मग ह्याच्यामध्ये रॅडिकल जो आहे तो CH4 सोबत पहिले इंटरॅक्ट करेल. इथून सेकंड स्टेप तयार होते. सेकंड स्टेप सुरू. काय आहे? प्रोपागेशन. एक रॅडिकल याच्यासोबत इंटरॅक्ट करेल. इंटरॅक्ट करत असताना कार्बन हायड्रोजन बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक करेल. कोण? हा रिस्पॉन्सिबल आहे त्याला. होमोलायटिकली ब्रेक झाला कार्बनचा, या ठिकाणी रॅडिकल बनला. बघा, हा बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक झाला, एक इलेक्ट्रॉन इकडे गेला, HCl सोबत बॉन्ड फॉर्मेशन करणं, एक इलेक्ट्रॉन कार्बनवरती आला, मग बनलं काय? CH3 रॅडिकल. आरामशीर सांगायलो रे बाबा, ज्यांना स्पीड वाढवायची ते यूट्यूबवरती स्पीड वाढवून पाहू शकतात. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना कळतच नाही हे नेमकं काय, त्याच्यासाठी हे स्लो शिकवणं चालू आहे. बनला काय? कार्बनचा फ्री रॅडिकल. आता हे कोण आहे? सिंपल फ्री रॅडिकल आहे. सिंपल फ्री रॅडिकल आहे. ए बेटा बघ रे, अरे 2-2 नाव घेऊन सांगायलो रे, लक्षात ठेवा रे बाळांनो. या ठिकाणी Cl आणि HCl बनवणार रे. आता हा इकडे येणार, चेन प्रोपागेशन स्टेप चालू आहे, हा इकडे येणार. मग ह्याला इकडं घेऊ, CH फ्री रॅडिकल दुसऱ्या Cl2 सोबत रिॲक्ट होईल. Cl बॉन्ड Cl, ह्याचा बॉन्ड सुद्धा होमोलायटिकली ब्रेक केला जाईल. कोण रिस्पॉन्सिबल आहे आता इथं? हा रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. चेन प्रोपागेशन ओळखायचं कसं? एक रॅडिकल दुसऱ्या रॅडिकलला बनवतो, दुसरा रॅडिकल पुन्हा अजून एक रॅडिकल बनवतो, बरं का, त्याला म्हणायचं चेन प्रोपागेशन. बनलं काय? Cl कार्बन बॉन्ड बनला.
म्हणजे इथं CH3Cl बनला, आपला इंटरेस्टेड कंपाऊंड बनला क्लोरोमिथेन, आणि अजून एक बनला Clचा रॅडिकल. हा Cl रॅडिकल पुन्हा पुढे जाऊन रिॲक्शन करणार. हे बेटा, हा Cl रॅडिकल पुन्हा पुढे जाऊन रिॲक्शन करणार. सो ही जी स्टेप आहे, ही स्टेप चेन प्रोपागेशन स्टेप आहे बेटा, चेन प्रोपागेशन स्टेप. ह्याला थोडं खाली लिहितो रे, आणि इथं हेडिंग लिहितो, प्रोपागेशन, म्हणजे लक्षात येईल. ओके, यस. आता प्रोपागेशन कळलं, चेन इनिशिएशन, प्रोपागेशन, त्याच्यामध्ये आपला इंटरेस्टेड कंपाऊंड क्लोरोमिथेन तयार झाला. आता शेवटची स्टेप, थर्ड स्टेप, टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे कसं, रिॲक्शन आता संपत आलेली आहे, सगळेजण आपापसामध्ये रिॲक्शन करून स्टेबल कंपाऊंड फॉर्मेशन केलेत त्यांनी. ओके, मग घटना अशी घडली की CH3 रॅडिकलला दुसरा Cl2 कोणी भेटलाच नाही, किंवा Cl रॅडिकल भेटलाच नाही, त्याला भेटलं कोण, CH3 रॅडिकलच भेटलं. हे आले एकमेकांसमोर, आणि इथं स्मॉल क्वांटिटीमध्ये फॉर्मेशन झाला अल्केन, इथेन. हा बनतो बरं का, ठीक आहे, NCERT सांगितलं, बोर्डाने सांगितलेलं, इथेन बनतो. आणि बघा, CH3 रॅडिकलला दुसरा एखादा Cl रॅडिकलच भेटला, यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झाला, सो वी गेट CH3Cl, क्लोरोमिथेन, राईट. किंवा अशी घटना घडली की Cl रॅडिकलला Cl रॅडिकलच भेटला, ह्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन झाला, पुन्हा बनला Cl2. चेन टर्मिनेशन ओळखायची कशी, या साईडला विद्यार्थी मित्रांनो, लेफ्ट साईडला सगळे रॅडिकल्स असतात, पण राईट साईडला स्टेबल प्रोडक्ट्स फॉर्मेशन झालेले असतात. ही आहे चेन टर्मिनेशन. सो या ठिकाणी रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो, चेन इनिशिएशन, चेन प्रोपागेशन आणि चेन टर्मिनेशन ह्याच्यानुसार ही कंप्लीट झाली. दिस इज चेन इनिशिएशन. By homolysis we get radical. Chlorine radical in propagation step attack on alkane, and we get free radical of carbon. Carbon free radical again attack on Cl2, then we get haloalkane. In chain termination या ठिकाणी अल्काइल रॅडिकल एकमेकांशी रिॲक्शन करून अल्केन बनवतात किंवा हॅलोअल्केन्स या ठिकाणी बनतात. आता ही स्टेप महत्त्वाची आहे ना, याच्यामध्ये रॅडिकल बनायलेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मोनो हॅलोजिनेशन जर आपल्याला करायचं, एकच हॅलोजन जर आपल्याला लावायचं असेल, तर फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला माहिती आहे. टर्शरी फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल देन सेकंडरी, देन प्रायमरी अँड देन सिंपल. म्हणून ह्याच्यामध्ये टर्शरी फ्री रॅडिकल जर फॉर्मेशन होत असेल तर तो जास्त प्रमाणात होणार, आणि त्याच जागेवरती हॅलोजन लागणार, आणि तोच मेजर कंपाऊंड फॉर्मेशन होणार. असल्या एक्झाम्पल्सवरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जातात. तर आता मेकॅनिझम जर कळाला असेल तर आपल्याला मोनो हॅलोजिनेशनचे एक्झाम्पल समजून घ्यायचे. मोनो हॅलोजिनेशनचे एक्झाम्पल, दोन प्रश्न ह्याच्यावर विचारले जाऊ शकतात. एक एक्झाम्पल देणार आणि ते दोन प्रश्न तुम्हाला मी विचारणार बरं का. बघ, पहिलं एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH3. कोण आहे? प्रोपेन. ओळखू आलं पाहिजे रे. कोणासोबत रिॲक्ट करतो? Cl2 सोबत. काय दिलं रे ह्याला? ह्याला दिला सनलाइट. ओके, विचारला पहिला प्रश्न, रिॲक्शन दिली आहे. पहिला प्रश्न, प्रोपेनची रिॲक्शन Cl2 सोबत झाल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट किती मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ
मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन फॉर्मेशन होतील. किती होतील? 1 होईल, 2 होईल, 3 होईल, 4 होईल, किती होईल? आता इथे विद्यार्थी मित्रांनो, एकतर ह्याच्यावर हॅलोजन आला तर 1 क्लोरोप्रोपेन बनतो, याच्यावर हॅलोजन आला तर 2 क्लोरोप्रोपेन बनतो, याच्यावर हॅलोजन आला तर पुन्हा 1 क्लोरोप्रोपेनच बनायला ना. मग इथं किती मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन फॉर्मेशन होतील? तर ह्याचा आन्सर काय आहे? 2. पहिला CH3 CH2 CH2 Cl 1 क्लोरोप्रोपेन, आणि दुसरा CH3 CH Cl CH3 2 क्लोरोप्रोपेन. आता ह्याच्यात दुसरा प्रश्न विचारला, व्हेन प्रोपेन रिॲक्ट विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर प्रोडक्ट. आता 2 प्रोडक्ट आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले असतील, 2 ऑप्शन काहीतरी दुसरेच असतील. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, ज्या वेळेला हॅलोजिनेशन होतं त्यावेळेला फ्री रॅडिकल्स फॉर्मेशन होणार. फ्री रॅडिकलमध्ये हा आहे प्रायमरी कार्बन, हा आहे सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनचा फ्री रॅडिकल जास्त स्टेबल असतो प्रायमरी फ्री रॅडिकलपेक्षा, म्हणून सेकंडरी फ्री रॅडिकल जास्त प्रमाणात तयार होईल. जास्त प्रमाणात सेकंडरी फ्री रॅडिकल जर फॉर्मेशन झाला तर प्रोडक्टही सेकंडरी हॅलो अल्केनच फॉर्मेशन होईल. म्हणून इथं हा असतो मेजर आणि हा असतो मायनर. ही गोष्ट लक्षात ठेवा. यस, आता असंच हेच नॉलेज सगळीकडे लावायचं. कुठलं? फ्री रॅडिकल स्टॅबिलिटी. पुन्हा पुन्हा लिहून द्यायलो. स्टॅबिलिटी कसा? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. कळालं? मोनो हॅलोजिनेशन असं ॲरोवरती लिहून येतं इथं, मोनो हॅलोजिनेशन. किंवा वाक्यात लिहून येतं की प्रोपेन एक्सेसमध्ये आहे, क्लोरीन सोबत रिॲक्शन झाली सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये, तर कुठला प्रोडक्ट मेजर फॉर्मेशन होईल. मग याला जर एक्सेसमध्ये लिहिलं, ह्याला जर एक्सेसमध्ये लिहिलं ना, तर समजून घ्यायचं तिथं आपल्याला काय करायचंय? मोनो हॅलोजिनेशन करायचंय. फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी बघायची आणि मोनो हॅलोजिनेशन या ठिकाणी आपल्याला करायचं. ओके, आता जाऊ पुढे. याचे एक 2-4 एक्झाम्पल घेऊ आणि मग आपण नेक्स्ट प्रिपरेशनकडे जाऊ. बघा, CH3 CH CH3 CH3 हा आहे आयसोब्युटेन. याची रिॲक्शन करतोय Br2 सोबत. काय अडचण नाही, Br2 सोबत सुद्धा रिॲक्शन त्याच पद्धतीने जाते. मोनो हॅलोजिनेशन करण्यासाठी आपण इथं काय घेतलं? याला एक्सेसमध्ये घेतलं. ओके, तर बघून घ्या. प्रायमरी कार्बन, प्रायमरी प्रायमरी, हा टर्शरी. मग प्रोडक्ट किती फॉर्मेशन होतील? 2. पहिला या ठिकाणी CH3 CH, इकडे Br CH3, इकडं Br बॉन्ड C CH3 आणि हा CH3. यस, टर्शरी आहे ना कार्बन. पुढे हे प्रायमरीतील CH3 CH CH2 Br, इकडे हा CH3. ह्या दोघांपैकी मेजर कुठलं? हा पहिला, दुसरा. पहिला मेजर कारण टर्शरी कार्बनवरती अटॅच आहे, आणि हा मायनर कारण की हा प्रायमरी कार्बनवरती अटॅच. हे फिक्स आहे. ह्या गोष्टी फिक्स आहेत, या लक्षात ठेवा. आता सगळ्यात जबरदस्त एक्झाम्पल काय रे? समजून घे. CH3C CH3 H CH2 CH3 रिॲक्ट विथ Br2 किंवा Cl2, काही पण घ्या, ठीक आहे. आता विचारलंय या ठिकाणी मोनो हॅलोजिनेशन करा म्हणे बाबा, मोनो हॅलोजिनेशन. ओके, आणि प्रश्न विचारलाय की
किती कंपाऊंड्स फॉर्मेशन होती? ऑप्शन ए, बी, सी, डी. ह्या ऑप्शन्सला थोडं सरकून घेऊ इकडं, कारण आपल्याला प्रोडक्ट्स लिहायचेत ना. ऑप्शन दिलेत ए, बी, सी, डी. आता ऑप्शनमध्ये दिलंय 2 प्रोडक्ट फॉर्मेशन होतात, ऑप्शनमध्ये दिलंय 3 प्रोडक्ट फॉर्मेशन होता, ऑप्शनमध्ये दिलंय 4 प्रोडक्ट फॉर्मेशन होता, ऑप्शनमध्ये दिलंय 5 प्रोडक्ट फॉर्मेशन होता. काय काय पोरं काय करते माहिती आहे का? त्यांना कोण सांगते माहीत नाही, पण जेवढे कार्बन आहेत ना भाऊ तेवढे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन कर आणि विषय मिटव. असा विषय मिटत नाही बरं का, समजून घ्या. इथं नावं समजून घेणं आवश्यक आहे. बघा, सपोज मी इथं बी आर लावला, बघा लक्ष दे, इथं बी आर लावला तर 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन हा प्रोडक्ट फॉर्मेशन होईल. बी आर इथं लावला तर 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. आता सपोज हा बी आर मी इथला काढून या ठिकाणी लावला बरं का, तर 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन तोच प्रोडक्ट फॉर्मेशन व्हायला. करेक्ट आहे. म्हणून हे जे 2 कार्बन आहेत, मार्किंग करतो रे हा आणि हा, हे 2 कार्बन प्रायमरी आहेत, सिमिलर आहेत. ठीक आहे. म्हणून ह्या दोघांवरती येणारा जो प्रोडक्ट आहे तो सेमच असणार आहे. म्हणून इथं कुठल्या तरी एकावरती हॅलोजिनेशन करू आपण. इथे लिहितो CH3, इकडे CH, इकडे CH2, इकडे Br, इकडे CH2 आणि इकडे CH3. हा झाला एक प्रोडक्ट फॉर्मेशन. 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. 1 2 3 4 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. आता काही जण असाही विचार करते, सर हा प्रायमरी कार्बन, हा प्रायमरी कार्बन, हा प्रायमरी कार्बन, म्हणजे ह्या तिघांवरती जर तिघांपैकी कुठल्याही एकावर जर बी आर लावलं तर ते एकच प्रोडक्ट फॉर्मेशन होते. तसं नाही रे. इथं बी आर लावून बघ बरं तू. इथं बी आर लावला तर 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन फॉर्मेशन व्हायलाय. प्रोडक्ट बदलला. इथं 2 मिथाइल ब्युटेन, तिथं 3 मिथाइल ब्युटेन व्हायलंय. मग तोच प्रोडक्ट लिहितो रे. काय? या कार्बनवरती ब्रोमिन लावतो. हे बघ, त्या कलरमध्ये स्टार जे केलंय त्या कलरमध्ये लिहितोय हा प्रोडक्ट. हे बघ रे, इकडे CH3, CH, CH3, CH2, CH2 Br, 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन. आता राहिले अजून 2, हे की नाही? कुठला? हा राहिला, हे की नाही? हा एकटाच आहे, सेकंडरी. इथं बी आर लावू, प्रोडक्ट लिहू. ठीक आहे. 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन, CH3, CH, CH3, CH, Br, CH3, 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन. झाला प्रोडक्ट फॉर्मेशन रे. आता शेवटचं कोण राहिलं? शेवटचं राहिलं हे, ओके नाही? टर्शरी येतो, प्रोडक्ट होईल CH3 Br, CH3, CH2, CH3, 2 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. आता ह्याच्यामध्ये 4 प्रोडक्ट फॉर्मेशन झाले म्हणून ऑप्शन टू चॉईस काय होतो? सी येणार. हे बघ रे, 4 जिथं असेल, 4 जिथं असेल तिथं मार्किंग करून ये. ठीक आहे. आता या चौघांमध्ये ऑप्शन तर रेडी झाली, रिॲक्शन दिली. इथं लिहिला क्वेश्चन मार्क आणि त्याच्या पुढे लिहिलं मेजर प्रोडक्ट. क्वेश्चन बघ कसं तयार केलं. ऑप्शन दिले A, B, C, D. बरं का? काय सांगितलं? या रिॲक्शनमध्ये मोनो हॅलोजिनेशन झाल्यानंतर कुठला प्रोडक्ट मेजर म्हणून फॉर्मेशन होईल तर त्याचा आन्सर डी येणार. त्याचं कारण टर्शरी कार्बनवरती तो Br लागला. राईट. म्हणून इथं आपल्याला लिहायचं धिस प्रोडक्ट इज मेजर आणि हे बाकीचे 3 प्रोडक्ट मायनर फॉर्मेशन होणार. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी पॉज करून लिहून घेत चलत जा जरासं.
पुढे जाऊया. आता पुढचा एक प्रश्न काय म्हणते ते, ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन आणि डी ऑप्शन. आता म्हणते की मोनो हॅलोजिनेशन केल्यानंतर, ए बाळा, मोनो हॅलोजिनेशन केल्यावरती एकच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन होतो असा सबस्ट्रेट कुठला? CH3, CH2, CH3, CH3, C, CH3, 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 CH2, CH, CH3, CH3 आणि इकडे घेतो हे डी ऑप्शनला थोडंसं खाली लिहूया बरं का. डी ऑप्शनला थोडं खाली लिहितो रे. डी ऑप्शन CH3, CH2, CH2, CH3. बघा समजून घे, याचा आन्सर आहे बी. प्रश्न काय विचारला, खाली 4 सबस्ट्रेट दिलेले आहेत, त्या सबस्ट्रेटमध्ये जर आपण मोनोहॅलोजिनेशन केलं तर एकदाच मोनोहॅलोजिनेशन होतं असं कोण आहे? तर इथं विद्यार्थी मित्रांनो मोनोहॅलोजिनेशन इथं होईल, प्रोडक्ट 2 फॉर्मेशन होतील. मोनोहॅलोजिनेशन ह्या डी मध्ये 2 प्रोडक्ट फॉर्मेशन होतील. इथं तर आत्ताच बघितलं हे एक्झाम्पल आपण 4 तयार झाले होते, पण इथं तुम्ही कुठल्याही कार्बनवरती मोनोहॅलोजिनेशन करा, एकच प्रोडक्ट फॉर्मेशन होईल. बघा 1 ब्रोमो, सपोज BR लावला मी इथं, 1 ब्रोमो 2,2 डायमिथाइल प्रोपेन. इथे लावला 1 ब्रोमो 2,2 डायमिथाइल प्रोपेन, 1 ब्रोमो 2,2 डायमिथाइल प्रोपेन किंवा 1 ब्रोमो 2,2 डायमिथाइल प्रोपेन. लक्षात आलं? इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हे. त्याच्यामुळं निओपेंटेनचं तुम्ही हॅलोजिनेशन, मोनोहॅलोजिनेशन जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एकच मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळते. मी या ठिकाणी तुम्हाला रिॲक्शन लिहून देतो रे बाळा, याची रिॲक्शन लिहून देतो. CH3, C, CH3, CH3, इकडे CH3. सपोज ह्याची रिॲक्शन केली Cl2 सोबत, काय केलं? सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये सनलाईट भेटणार काय? CH3, C, CH3, CH3, CH2, Cl. ओके, असा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन होतो. यस, चलो, हे एक महत्त्वाचा पॉईंट होता, हा या ठिकाणी कव्हर झाला. यस, सायकलचे उदाहरण. सायकलचे उदाहरण ह्या रिॲक्शनचे फार महत्त्वाचे. कंपाऊंड दिला मिथाइल सायक्लोपेंटेन, टाईप ऑफ कार्बन बघायचं. आपल्याला इथं विचारलं की ह्याची रिॲक्शन Cl2 सोबत केली सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये, आणि इथं तुम्ही करताय मोनोहॅलोजिनेशन, तर कुठला एक मेजर प्रोडक्ट फॉर्मेशन होईल, कुठला एक मेजर प्रोडक्ट फॉर्मेशन होणार बरं का रे. मग काय होतं रे बाळ, बघून घे. या ठिकाणी हा प्रायमरी कार्बन, हा टर्शरी, हा सेकंडरी 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 बरं का. तर टर्शरीवरती मोनोहॅलोजिनेशन होणार आणि फॉर्मेशन होणार कंपाऊंड Cl. दिस इज मेजर. ओके. आणि विचारला दुसरा प्रश्न की मोनोहॅलोजिनेशन केल्यानंतर किती प्रोडक्ट्स फॉर्मेशन होतात? तर हा एक, हा दुसरा बरं का. आता सेम सेकंडरी वाल्यांना मी मार्किंग करतोय. हा सेम सेकंडरी वाले, हा सेम आहे दोघं जण. ओके. आणि हे दोघं जण सेम आहेत. त्याच्यामुळं 1 2 3 4 प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. याला धरून ना, याला धरून 4 प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट मोनोहॅलोजिनेशनचे किती स्ट्रक्चरमध्ये फॉर्मेशन होतात ते विचारलं
तर 4 तयार होतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. थोडंसं स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा. स्ट्रक्चर विद्यार्थी स्ट्रक्चरशी बोला. यस, चलो जाए आगे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपली सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन चालू आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. फ्रॉम हायड्रोकार्बन्समध्ये पुढचा आपण घेऊयात सेकंड. पहिलं बघितलं फ्रॉम अल्केन, आता बघूयात फ्रॉम अल्किन. अल्किन टॉपिकमध्ये ही ॲक्च्युअल रिएक्शन आपली झालेली आहे, पण तरी पण या ठिकाणी ती दिली आहे, सो आपल्याला बघणं आवश्यक आहे. अल्किनची रिॲक्शन आपल्याला हॅलोजन सोबत पहिल्यांदा करायची बाय युझिंग हॅलोजन. ही रिॲक्शन बाळांनो ॲडिशन रिॲक्शन आहे. अल्किनमध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये हॅलोजन्स ॲड होतात आणि प्रोडक्ट फॉर्मेशन होतात डायहॅलो अल्केन्स. बघूया रिॲक्शन नेमकी कशी आहे ती. CH2 डबल बॉन्ड CH2 हा आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्किन, नाव आहे इथिन. याची रिॲक्शन सपोज आपण Br2 सोबत केली, याचा रेड ब्राऊन कलर असतो. रिॲक्शन केली, Br2 ॲड होतो, पाय बॉन्ड व्हॅनिश होतो अँड वी गेट CH2 Br, सिंगल बॉन्ड CH2 Br, फॉर्मेशन झाला विसिनल डाय हॅलाइट. अल्किनमध्ये सरळ सरळ ॲडिशन होते, या ठिकाणी विसिनल डायहॅलाइट्स फॉर्मेशन होतात. तर ही रिॲक्शन म्हणजे हा Br2 अनसॅच्युरेशन कंपाऊंडमधला शोधण्यासाठी वापरण्यात येते. ह्याचा असतो रेड ब्राऊन कलर. ज्या वेळेला तो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेला तो ॲड होतो. ॲड झाल्यामुळे त्याचा ओरिजिनल जो कलर आहे तो लॉस होतो, कलरलेस होतो आणि आपल्याला कळतं की कंपाऊंडमध्ये अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे का नाही. राईट. तर दिस रिॲक्शन इज ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन. आता ही रिॲक्शन ॲक्च्युअलमध्ये अँटी ॲडिशननी जाते. अँटी ॲडिशन महत्त्वाची गोष्ट आहे. जर सपोज आपल्याला या ठिकाणी कंपाऊंड दिला CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3, तर ओरिजिनल हा कंपाऊंड कसा लिहायला पाहिजे प्लस Cl2. Cl2 एक Cl ह्या कार्बनवर येणार, दुसरा Cl ह्या कार्बनवर येणार, पाय बॉन्ड व्हॅनिश होणार. कंपाऊंड लिहायला कसा पाहिजे, एक Cl इथे हा 2 हायड्रोजन, सिंगल बॉन्ड Cl एक वरती, इथे एक हायड्रोजन आणि हा CH3. म्हणजे हे जे 2 Cl आहेत हे एकमेकांना ऑपोजिट असले पाहिजे. ह्याला म्हणतो आपण अँटी ॲडिशन. अँटी ॲडिशन. अँटी ॲडिशन. ओके. येस, हळूहळू लिहून घ्या, समजून घ्या कशा पद्धतीने ह्या रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे ना. आता ह्याच्यातला सगळ्यात धमाकेदार एक्झाम्पल नेहमी परीक्षेला विचारलं जातं. वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बुक्समध्ये ह्याला लिहून ठेवलं आहे, बरोबर आहे. आणि ह्या रिॲक्शनने अँटी रिॲक्शन होते, अँटी ॲडिशन होते हे आपल्याला कळतं बरं का. Br2 काय होणार आहे. आता हे मी लिहून देतोय ॲरोवरती, असं लिहिलेलं नसतं, समजून घ्यावं लागतं आपल्याला. अँटी ॲडिशन बरं का. मग अँटी ॲडिशन होणार तर एक Br फ्रंट साईडने येणार तर एक Br बॅक साईडने येणार. ओके. मग काय या ठिकाणी ही 6 मेंबर्ड रिंग, हे एक हायड्रोजन मी बॅक साईडला लिहून टाकतो, एक हायड्रोजन फ्रंट साईडला लिहितो. अँटी ॲडिशन होणार ना. मग Br एकमेकांच्या ऑपोजिट नाही येणार, इथं लिहिलं. आता हे वेगळ्या कलरने काय की Br एक आला फ्रंट साईडनं बरं का, Br फ्रंट साईड आणि एक Br आला बॅक साईड. ही झाली अँटी ॲडिशन. असं होण्याचं कारण काय समजून. ज्या वेळेला
एखाद्या अल्किनमध्ये हॅलोजन येतो तर हा Br मायनस म्हणून एक मिनिट बेटा, ए राजा बघ इकडं काय, Br हा इलेक्ट्रोफाईल म्हणून वर्किंग करतो आणि हा न्यूक्लिओफाईल म्हणून वर्किंग करतो. इथं H2 लिहितो, इथं H2 लिहितो. हा पाय बॉन्ड या कार्बन थ्रू या Br वरती अटॅक करतो. ठीक आहे. फॉर्मेशन काय होतो, CH+2 सिंगल बॉन्ड, CH2 इकडे आला Br. आता हा Br लिहित असताना थोडा व्यवस्थित लिहावा लागतो. इथे येतो तो Br आणि काही वेळापुरता हा Br ह्या कार्बोकॅटायनला स्टेबल करण्याचं काम करतो. ठीक आहे. असा पार्शियल एक बॉन्ड तयार करून. का तो देतो, त्याच्याजवळ लोन पेअर आहे म्हणून रे बाबा. 3 लोन पेअर असते ना हॅलोजनकडे, त्याच्यामुळे. पण इथून निघालेला Br मायनस जो आहे तो शांत बसत नाही. तो Br मायनस ह्याच्यावरती ऑपोजिट साईडने अटॅक करतो. सेम साईडने अटॅक करणं शक्य नाही ना, कारण की इथे ब्लॉक करून ठेवलं नाही तर थोडीशी 3 मेंबर्ड रिंग तो तयार करतो. ठीक आहे. मग हा Br इकडून येतो आणि फॉर्मेशन करतो C सिंगल बॉन्ड C. इकडं आला Br, इकडं आला Br. बघा हे अँटी आहेत, एकमेकांना ऑपोजिट आहेत. हा H2 आणि हा H2. कळाली का ही गोष्ट? हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे झालं, मेकॅनिझमच सांगून दिलं मी तुम्हाला. ठीक आहे. ही नेमकी रिॲक्शन कशी होते याचं मी मेकॅनिझमच तुम्हाला सांगून दिलेलं आहे थोडक्यात. ठीक आहे. तर ह्या स्टेपमुळं राजा, या स्टेपमुळं अँटी ॲडिशन होतं. समजून घ्या, प्रत्येक रिॲक्शन फार महत्त्वाची आहे. प्रत्येक रिॲक्शनवरती प्रोडक्ट कुठले फॉर्मेशन होतात त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते. अरे खूप सोपं आहे हे, समजून घ्या. लिहित चला. ह्याचे काय चार्ट्स बनवायचे, फार सोपं जाते. चार्ट्स बनवायचे, चिटकवायचे. आपण जिथं अभ्यास करतो तिथं, आपण अभ्यास करतो ना तिथं चिटकवायचे. हां सर आम्ही अभ्यास करतो, फक्त आमचा अभ्यास दिसत नाही कोणाला. ओके चलो. आता सगळ्यात धमाकेदार रिॲक्शन, अल्किनमध्ये हॅलो ॲसिडचं ॲडिशन ऑफ हॅलो ॲसिड. ही पुढची प्रिपरेशन आहे इन अल्किन. बरं का. आता हॅलो ॲसिड कोण, HCl, HBr आणि HR. ह्या तिघांचं ॲडिशन आपल्याला करायचं आहे. HF घेत नाही तिथं आपण, H आणि Fचा बॉन्ड खूपच स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे तो ॲडिशन रिॲक्शन देत नाही. ठीक आहे. पण हे तिघंजणं देतात. राईट. तर इथं जर आपण ह्याला HX लिहिलं, बघून घ्या. आता रिएजंट हा कसा आहे, HX. ह्याला तोडलं, ब्रेक केलं तर Xची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणावरती येणार, X वरती येणार. मग H होणार पॉझिटिव्ह, X होणार निगेटिव्ह. हा झालं पॉझिटिव्ह स्पीसीज, ही झाली निगेटिव्ह स्पीसीज. ठीक आहे. आता ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, ठीक आहे, परंतु इथे H आहे, इथं X आहे, हॅलोजन हायड्रोजन. ठीक आहे. म्हणून ह्या रिएजंटला अनसिमेट्रिकल रिएजंट असं म्हणतात. अनसिमेट्रिकल रिएजंट. पण हॅलोजनला नुसतं X2 ला अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणत नाहीत, त्याला सिमेट्रिकल रिएजंट म्हणतात. ओके. मग आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सिमेट्रिकल अल्कीन सोबत अनसिमेट्रिकल रिएजंटची रिॲक्शन झाली तर काही टेन्शन नाही. बघा CH2 डबल बॉन्ड CH2 हा कसा आहे, सिमेट्रिकल अल्कीन आहे. हां, इथं जर मध्ये प्लेन टाकला तर इकडं CH2 इकडं CH2, अडचण नाही. ओके. कोणाची रिॲक्शन करतो ह्याच्यासोबत रे तू, HCl ची कर, HCl. हां, आता बघ पॉझिटिव्ह पार्ट कोणालाही दे, अडचण नाही. याला दे,
निगेटिव्ह पार्ट याला दे. ठीक आहे. फॉर्मेशन काय होणार, Cl इथं आलं ना, मग Cl पहिले लिही, इकडं लिही CH2, पाय बॉन्ड व्हॅनिश झाला, पाय बॉन्ड बॉन्डिंग करण्यासाठी वापरण्यात आला, सो इकडं आलं CH3, क्लोरो इथेन फॉर्मेशन झालं. क्लोरो इथेन ॲडिशन झाले ना, बाय प्रोडक्ट नका शोधू, येणार नाही तो, ॲडिशन झालं ना, हे ॲड झाले. ठीक आहे. आता सिमेट्रिकल सोबत काही अडचण नाही. सिमेट्रिकल अल्किन असेल, इथिन ब्यूटूइयनी सिमेट्रिकल आहे, अडचण नाही, कोणी कुठेही लावा. H इथं लावायचे, लाव रे बापू. Cl इथं लावायचे, लाव रे बापू. फॉर्मेशन होईल पुन्हा तेच क्लोरो इथेन, अडचण नाही रे. ठीक आहे. पण ह्या अनसिमेट्रिकल रिएजंटची रिॲक्शन अनसिमेट्रिकल अल्किन सोबत झाल्यानंतर अडचण आहे. अडचण म्हणजे ती पण दूर केली आपल्या मार्कोनिकॉफ्सना, तर त्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. बघ, रिॲक्शन ऑफ HX विथ अनसिमेट्रिकल अल्किन, इथे येणार कोण, खूप मोठी हेडिंग आहे, मार्कोनिकॉफ्स. मार्कोनिको रूल, बघ रे बाप्पू, जबरदस्त आहे. आता अनसिमेट्रिकल अल्किन पहिले घ्यावं लागेल. घेतो छोटासा अनसिमेट्रिकल CH3 CH डबल बॉन्ड CH2, प्रोपिन इज द अनसिमेट्रिकल अल्किन. इथं ठेव रे, प्लेन झालं का, इकडं CH2, इकडं CH3, अनसिमेट्रिकल अल्किन. प्लस HCl घे. HCl मध्ये पॉझिटिव्ह पार्ट Hचं, निगेटिव्ह पार्ट Clचा. ठीक आहे. सो या ठिकाणी मार्कोनिको रूल काय सांगतो, पॉझिटिव्ह पार्ट, मेजर प्रोडक्ट बद्दल बोलतो मार्कोनिकोव्स. काय बोलतो, पॉझिटिव्ह पार्ट अटॅच टू मोर हायड्रोजन कंटेनिंग कार्बन अँड निगेटिव्ह पार्ट अटॅच टू लेस हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. वाक्य नीट समजून घ्या. पॉझिटिव्ह पार्ट अटॅच टू मोर हायड्रोजन कंटेनिंग कार्बन, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू लेस हायड्रोजन कंटेनिंग कार्बन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दॅट इज द मेजर प्रोडक्ट. प्रोडक्ट कसा तयार होईल बघ रे. हा CH3 या CH3 वर रिॲक्शन झाली नाही, तो जशाल तसा लिहितो. ह्याचा CH त्याच्यावरती Cl आला, बॉन्ड CHCl. बघ रे, हा CH2 त्याच्यावर H आला, सिंगल बॉन्ड झाला, पाय बॉन्ड व्हॅनिश झाला, इकडे झाला CH3. हा म्हणतो ते कोण, मेजर. कोणी सांगितलं, मार्कोनिकॉफ्सनी सांगितलं आहे मेजर, हाच मेजर. ओके. मग मायनर कोण, ह्याच्या उलट ॲडिशन कर ना, Cl ह्याला दे, H ह्याला दे, प्रोडक्ट फॉर्मेशन होतो CH3 CH2 CH2Cl. हा झाला मायनर. गरगर गरगर डोळे फिरायले सर. नाव लिहा, नाव लिहा सर. नाव आहे 2-क्लोरो प्रोपेन, 1-क्लोरो प्रोपेन. नाव लिहिले, बरं झालं, कळून गेलं काय. तर 2-क्लोरोप्रोपेन 1-क्लोरोप्रोपेन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्मेशन होते. कसं आहे माहिती का, स्ट्रक्चरची जेवढी प्रॅक्टिस करणार ना तेवढं जरा बरं पडेल. ठीक आहे. या स्ट्रक्चर्स लक्षात येतील. पुढे जाऊ. काय अडचण नाही सर, मार्कोनिकॉफ्स रूल क्लिअर. काय, पॉझिटिव्ह पार्ट अटॅच टू मोर हायड्रोजन कंटेनिंग कार्बन, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू लेस हायड्रोजन कंटेनिंग कार्बन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड दॅट इज द मेजर कंपाऊंड. ओके. मग आता मार्कोनिकॉफ्स रूल HCl, HBr आणि HI हे तिघही जण देतात. कोण कोण, HCl, HBr आणि HI हे तिघही जण देतात. अडचण काहीही नाही. मग सपोज
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड दिला. हा ए बेटा बघ रे, अनसिमेट्रिकल अल्किन दिला रे. ह्याच्यासोबत रिॲक्शन कोणाला करायला लावतो? HBr ला करायला लावू आता, है ना. बघ रे, हा अल्किन जो आहे हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे ना, बघ ना, राईट. काय होईल? हा जास्त हायड्रोजनवाला आहे ना, इथं हायड्रोजन नाही आहे. हे 2 कार्बन आहेत अल्किनचे. पॉझिटिव्ह पार्ट अटॅच टू मोर हायड्रोजन कंटेनिंग कार्बन, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू लेस हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. जमलं का? जमलं सर. इथं 6 मेंबर्ड रिंग, इथं हा स्केलेटन तयार करून कार्बन स्केलेटन लिहून घेतलं. H इथं गेला, लिहू नका काहीच. Br इथं आला, लिहून घ्या. मेजर प्रोडक्ट, मेजर निगेटिव्ह पार्ट अटॅच टू लेस हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. आणि ए बापू समजून घे, हा मायनर प्रोडक्ट. याच्यावरती भरपूर सारे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बुक्समध्ये बघायला मिळतील. सो दिस इज अ मार्कोनिकॉफ्स रूल ॲडिशन इन अनसिमेट्रिकल अल्किन. कोणाची? HCl, HBr किंवा HH. आता ह्याच्यातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फक्त HBrच देतो, HBrच देतो, कारण की फेवरेबल रिॲक्शन फक्त HBrची. बाकी HFचा विषय सोडून द्या. HI आणि HCl सुद्धा या ठिकाणी नाहीत, फक्त HBr. पण अँटी मार्कोनिकॉफ्स रूल काय? ह्यालाच विद्यार्थी मित्रांनो परऑक्साईड इफेक्ट असेही म्हणतात. ह्यालाच काही काही पुस्तकात खारेश इफेक्ट पण नाव दिलंय, अँटी मार्कोनिकॉफ्स. मग काय समजून घ्या. अनसिमेट्रिकल अल्कीन व्हेन रिॲक्ट विथ HBr, फक्त HBr आहे, HCl HI नाही, HF तर नाहीच नाही. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये. बरं का ए माय सोन्या, परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये. आता इथं परऑक्साईड कोण घेतात? एक्झाम्पल दिले आपल्याला, एक्झाम्पल दिले बेन्झॉइल परऑक्साईड. लिहून देतो डिटेलमध्ये, एक्झाम्पल लिहून देतो. C डबल बॉन्ड O, O O C डबल बॉन्ड O, इकडे ही बेन्झीन. हा झाला बेन्झॉइल परऑक्साईड. आणि त्याच्यातला हा जो बॉन्ड आहे हा आहे परऑक्साईड बॉन्ड, परऑक्साईड बॉन्ड. ओके. तर हा तुटणार, थोडी जरी ह्याला हीट दिली तर हा बॉन्ड तुटणार, रॅडिकल बनणार. रॅडिकल बनून मग नंतर इथपर्यंत ह्याचा रॅडिकल बनतो आणि मग रिॲक्शन ही जाते. तर ही रिॲक्शन ॲक्च्युअलमध्ये विद्यार्थी मित्रांनो फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार जाते. बरं का, नाव लिहितो इथे. ही रिॲक्शन फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार जाते. मेकॅनिझम. आता बघ, फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार जाणार म्हणजे ह्या दोघांपैकी कोणाचं जास्त फ्री रॅडिकल स्टेबल असेल? सेकंडरी वाल्याचं. म्हणून Br ह्यालाच लागणार, Br ह्याला लागणार आणि H ह्याला. ओके, ॲडिशन बघून घे. पहिले मी ॲडिशन सांगतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार तुम्हाला. काय की पॉझिटिव्ह पार्ट अटॅच टू लेस हायड्रोजन कंटेनिंग कार्बन, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू मोर हायड्रोजन कंटेनिंग कार्बन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. लक्ष द्या, थोडंसं कन्फ्युजन आहे पण ते दूर करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी CH2 होईल आणि इथं CH2Br. ओके, दिस इज मेजर. याचं स्टेटमेंट ऐकून घ्या अँटी मार्कोनिकॉफ्स रूल किंवा परऑक्साईड इफेक्टचा.
positive part attached to less hydrogen containing carbon, negative part attached to more hydrogen containing carbon, and that is the major product. आणि ह्याच्या उलट या ठिकाणी CH3 CH Br CH3 हा मायनर प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. म्हणजे मार्कोनिकॉफ्स रूलच्या एक्झॅक्ट उलट होतं, म्हणून ह्याला म्हणलं अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. अँटी लावलं इथं, मार्कोनिकॉफच्या एक्झॅक्ट उलट. मार्कोनिकॉफमध्ये जर हा परॉक्साईड इथं नसला असताना तर प्रोडक्ट हा मेजर तयार झाला होता हा, पण आता इथं परॉक्साईड आला म्हणून हा मेजर तयार झाला, हा मायनर झाला. क्लिअर हो गई बात? यस. सो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम हायड्रोकार्बन्स हे आपण आज कव्हर केलेलं आहे. उद्या लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन हॅलोजन एक्सचेंज हे आपण बघणार आहोत. यस, थँक्यू.